मीठे बच्चे, अंतर्मुखी बन, विचार सागर मंथन करो तो खुशी और नशा रहेगा। तुम बाप समान टीचर बन जाएंगे। तर सर्वांना हे ज्ञान आपल्याला द्यायचंय। या ज्ञानाच्या धारणा करून आपल्याला सगळ्यांना शिकवायचा, हा रस्ता दाखवायचा आहे। जी सुख शांती बाबा आपल्याला देतो ती सगळ्यांना आपण द्यायची। तो ऐसे हमें सबके लिए टीचर बनना है। बाबा हमारा टीचर है, हमें सबके लिए टीचर बनना है। लेकिन उसके लिए बाबा म्हणतात अंतर्मुखी बन, विचार सागर मंथन करो तो खुशी और नशा रहेगा। जेव्हा आपल्याला खुशी राहील आणि या ईश्वरीय नशेमध्ये आपण राहू, तेव्हाच आपण दुसऱ्यांची टीचर बनू शकू। तेव्हाच काहीतरी शिकवता येईल आपल्या बोलण्यातून, वागण्यातून। तो अंतर्मुखी बनना है, अंदर अपने आप को देखना है, दूसरों को नहीं देखना है, दूसरों की कमी कमजोरी नहीं देखनी है, हमें अपनी चेकिंग करनी है। तो खुशी रहेगी, नशा रहेगा और फिर हम बाप समान टीचर बन जाएंगे। प्रश्न, किस आधार पर अंदर की खुशी स्थायी रह सकती है? उत्तर, स्थायी खुशी तब रहेगी जब औरों का भी कल्याण कर सबको खुश करेंगे। स्वतःला खुश राहायचंय, आनंदामध्ये राहायचंय कंटिन्यू, तर सगळ्यांच्या कल्याणाची भावना ठेवावी लागेल आणि त्यामुळे सगळे खुश होतील, तर आपण खुश राहू। जर आपण दुसऱ्यासाठी चुकीची भावना मनामध्ये घेऊन बसलेलो आहे तर आपल्यामध्ये खुशी राहणारच नाही। कारण मध्ये आपण नाराजगी, निराशा, टेन्शन तयार करतोय आणि मध्ये खुशी कशी राहील मग? रहमदिल बनो तो खुशी रहे। रहम आना चाहिए, हमें किसी के भी प्रति तिरस्कार नहीं रहना चाहिए मन में, रहम आना चाहिए। हर एक आत्मा अपने अपने संस्कारों के वश है। रहमदिल बनते हैं, उनकी बुद्धि में रहता है कि ओहो हमें सर्व आत्माओं का बाप पढ़ा रहे हैं, पावन बना रहे हैं। जे रहमदिल आहे, रहमदिल कशामुळे राहतील? त्यांच्या बुद्धीमध्ये राहील आपल्याला शिकवणारा कोण आहे आणि त्यांनी काय शिकवलेलं आहे आपल्याला, कसं विचार करायचं स्वतःविषयी, दुसऱ्याविषयी, दुनियाविषयी। हमें बिल्कुल क्लियर होना चाहिए कि वो हमें पढ़ा रहा है, पावन बना रहा है और विश्व का महाराजा बनाने के लिए सारी बातें वो सिखाता है। हम छोटी छोटी बातों में उलझ जाते हैं। ऐसी खुशी का वह दान करते रहते हैं। तो जो स्वतः खुश रहेंगे, अंदर से ज्ञान का विचार सागर मंथन करेंगे, उनकी बुद्धि में रहेगा कि हमें क्या मिलने वाला है, कितनी बड़ी प्राप्ति है, तो ऑटोमेटिक खुशी रहेगी और सबके प्रति रहम रहेगा बुद्धि में। धारणा के लिए मुख्य सार है, हम गोपी वल्लभ की गोप गोपियां हैं, इसी खुशी व नशे में रहना है। अंतर्मुखी बन, विचार सागर मंथन कर बाप समान टीचर बनना है। सुदामा मिसल, अपना सब कुछ ट्रांसफर करने के साथ साथ पढ़ाई भी अच्छी रीति पढ़नी है। अपना सब कुछ ट्रांसफर कर देना है, मेरा कुछ नहीं है, सब बाबा का है। मेरा कहने से अहंकार आता है, क्रोध आता है, लोभ बढ़ता है। तो अगर उन विकारों से मुक्त होना है तो बाबा को सब कुछ हमें सौंप देना है, बाबा का समझना है और उसके साथ साथ पढ़ाई भी अच्छी रीति पढ़नी है। बाबा सिखाते हैं, हमें उसे अच्छी रीति से विचार करना है। बाबा ने मुझे ये बातें क्यों कही है, क्यों बाबा मुझे कहता है कि तुम्हें आत्मा के 7 गुणों के सहित रहना है। ये जो 7 गुण है आत्मा के, वो 7 रंग है हमारे, और उन्हीं रंग में हमें रंगते रहना है, दूसरों को भी रंगाना है। तो पढ़ाई पढ़ना मतलब आत्मा के 7 गुणों में स्थित हो जाना, और हमारे बोलने में, व्यवहार में, स्वभाव में, संस्कार में वो 7 गुण ही दिखाई देने चाहिए। भावनेमध्ये, बोलण्यामध्ये, कर्मामध्ये सगळे ते 7 गुण, त्या 7 गुणांच्या शिवाय काहीच नाही दिसलं पाहिजे आपण जे बोलतोय, जे करतोय त्याच्यामध्ये। तो उसको कहते हैं बाबा पढ़ाई अच्छी रीति पढ़नी है, और विनाश के पहले बाप से पूरा वर्षा लेना है, नंतर चान्स नाहीये। घ्यायचंय ते आत्ताच घ्यायचंय आणि त्याच्यासाठी सतोप्रधान स्थितीमध्ये राहावं लागेल, 7 गुणांच्या रंगामध्ये रंगत राहावं लागेल आपल्याला। कुंभकर्ण की नींद में सोए हुए को
जगाना है। बाकी दुनिया तो सोई हुई है, उनको जगाना है। लेकिन कब जगा सकेंगे हम? जब हम खुद जागृत स्थिति में, हम खुद आत्मिक स्थिति में हैं, हम खुद परमात्मा से कनेक्ट है हर पल, तो हम उन कुंभकर्णों को जगा सकेंगे। वरदान है, मधुरता के गुण द्वारा संस्कार मिलन करते हुए मंगल मिलन मनाने वाले होली हंस भव। जैसे होली पर रंग खेलते हैं और एक दो का मुख मीठा कराते मंगल मिलन मनाते हैं, ऐसे आप होली हंस बच्चे जब एक दो को रूहानियत के संग का रंग लगाकर मधुरता की मिठाई खिलाते हो, आपके नयनों से, मुख से, चलन से मधुरता प्रत्यक्ष रूप में दिखाई देती है, तब मंगल मिलन अर्थात संस्कार मिलन होता है। आपस में संस्कारों का मिलन होना ही प्रत्यक्षता का आधार है। इसी से जय जयकार होगी। तो होली पर रंग खेलते हैं और मंगल मिलन करते हैं और मुख मीठा कराते हैं। तो बाबा म्हणतात तुम्हाला काय करायचंय? आप होली हंस बच्चे हो, एक दो को रूहानियत के संग का रंग लगाना है। कशाचा रंग लावायचा आपल्याला? वरचा रंग नाही, तो खराब करून टाकतो सगळं. रंग लावायचा आहे आतला, आत्मिक गुणांचा रंग सगळ्यांना लावायचा आहे. और मधुरता की मिठाई खिलानी है. गोड राहायचंय सगळ्यांसोबत, गोड वागायचंय, गोड बोलायचंय, सगळ्यांविषयी गोड विचार करायचा आहे, चांगला विचार करायचा आहे. बाबा म्हणताय आपके नयनों से, मुख से, चलन से मधुरता प्रत्यक्ष रूप में दिखाई दे. आपण गोड आहोत हे फक्त म्हणण्यासाठी नाही, ते दिसलं पाहिजे प्रॅक्टिकल. कारण सेवा कशी होणार आहे आपल्याकडून? आपल्यामध्ये जर कडवटपणा दिसला तर सेवा होऊ शकत नाही. नयनों से, मुख से, चलन से मिठास दिखाई देनी चाहिए. इतना मीठा बन जाना है की आपण गोडच वाटलो पाहिजे सगळ्यांना. और तब फिर संस्कारों का मिलन होगा, नहीं तो मग टक्कर होत रहते. ये ऐसा है, वो ऐसा है, वो ऐसा है. बाबा म्हणता है संस्कारों का मिलन करना है, तब हम वहां जाकर कृष्ण के साथ रास करेंगे. तो जो रास आहे, जो कृष्ण सोबत रास खेळायचा, त्याचं गर्भाचं रूप आलेलं आहे आता, तर ते खरं आहे संगम युगामध्ये संस्कार मिलनची रास. सगळ्यांसोबत आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे. तो समोरचा कसाही असू द्या, आपल्याला ड्रामा स्वीकारून, त्याचा पार्ट स्वीकारून, बाबांच्या गुणांचा सुगंध, शक्तीचा सुगंध, आपला आत्मिक सुगंध त्याला द्यायचा. ये जो बाबा हमें सिखाता है, ये हमें अपने जीवन में लाना है. और सच्चे अर्थों में आज रंग पंचमी है, तो हमें बाबा के रंगों में रंग जाना है और सबको इसी रंग में रंगाना है. दुसरे कुठले कलरच नसले पाहिजे आपल्याकडे. 7 गुणांचे कलर. आणि काल होळी झाली तर असं आपण बिलकुल क्लिअर, आज काल नसेल केलं तर आजच सगळं जाळून भस्म करून टाकायचं. जे मध्ये विकार असतील, जे काही खराबी असेल, जे कोणाविषयी काही पकडून ठेवलेलं असेल, सगळं भस्म करून टाकायचं कचरा. आणि ईश्वरीय रंगामध्ये रंगून ते रंग सगळ्यांना लावायचे. तो यही प्रत्यक्षता का आधार है और इसी से ही जय जयकार होनी है. इसी से प्रत्यक्षता होनी है. बाबा हमारे द्वारा प्रत्यक्ष होने वाला है. असं काही बाबा कोणाच्या समोर येणार नाहीये की मी बाबा आहे. आपल्याद्वारेच तो कळणार आहे सगळ्यांना. तो इसलिए हमारे जीवन में बाबा जैसा व्यवहार आ जाना चाहिए, बाबा जैसी कृति आ जानी चाहिए, बाबा जैसे सोच आ जानी चाहिए, बाबा जैसा बोलना होना चाहिए हमारा. तो फिर उस आधार से हमारी भी जय जयकार होगी और बाबा का भी नाम प्रत्यक्ष होगा. स्लोगन: विदेहीपन का अभ्यास करो, यही अभ्यास अचानक के पेपर में पास कराएगा. विदेहीपन का अभ्यास, अपने आप को आत्मा समझना है, बाबाशी कॉन्टॅक्ट मध्ये राहायचंय, कनेक्शन मध्ये राहायचंय आणि एका सेकंदामध्ये विदेही होता आलं पाहिजे. एका सेकंदामध्ये आपण समजायचं मैं आत्मा हूं, मैं आत्मा हूं, मैं शरीर से अलग, बिल्कुल त्या स्थितीमध्ये आपण राहायचंय. अच्छा, मीठे मीठे सिक्की लधे बच्चों प्रति माता पिता बाप दादा का याद प्यार और गुड मॉर्निंग. हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते. वाह बाबा वाह, शुक्रिया बाबा, शुक्रिया.
कालची मुरली राहिली होती, पुढचा भाग. ओम शांति. अभी समय के प्रमाण आप हर निमित्त बनी हुई सदा याद और सेवा में रहने वाली आत्माओं को स्व परिवर्तन द्वारा विश्व परिवर्तन का वाइब्रेशन पावरफुल और तीव्र गति का बढ़ाना है. आपण निमित्त आत्मे सगळे आणि आपल्याला बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आणि सेवेचं जीवन असलं पाहिजे. और उस आधार से हमें खुद को बदलना है और खुद को बदलकर विश्व को बदलने के लिए हमें शक्तिशाली वाइब्रेशन पहुंचाने हैं सारे विश्व में और उसकी स्पीड बढ़ानी है. ते स्वतःला बदलायचे आणि विश्वाला बदलण्यासाठी व्हायब्रेशन पाठवायचे. त्यासाठी बाबांच्या आठवणीमध्ये राहायचंय आणि सदा समजायचे की मी सेवेवरती, आता हे माझं सेवेचं जीवन आहे. अब ये जीवन ही बाबा का हो गया, मैं ही बाबा का हो गया, मेरा मन बाबा का, बुद्धि बाबा की, शरीर बाबा का, मैं पूरा का पूरा बाबा का, मेरा संपूर्ण जीवन बाबा का. तो मेरा जो कुछ भी है सब कुछ बाबा का हो गया. तेव्हा आपलं जीवन होईल सेवेचं जीवन आणि त्या सेवेमधून मग आपल्याला तो पुण्य जमा करता येईल जे सोबत येईल. चारों ओर मन का दुख और अशांति, मन की परेशानियां बहुत तीव्र गति से बढ़ रही है. दुनिया वाले ज्यांच्याकडे बाबा पण नाहीये आणि ज्ञान पण नाहीये, बाबा जेव्हा बघतो वरून तर त्याला रहेम येतो सगळ्यांवरती. बाबा म्हणतात सगळीकडे दुःख, अशांती आणि मनाच्या परेशानिया खूप स्पीड मध्ये वाढत चाललेल्या आहे. आणि आपण बघतो या 2-5 वर्षामध्ये किती स्पीड वाढलेली आहे. ज्यांना ज्ञान नाहीये ते किती परेशान आहे. आपल्याला ज्ञान आहे म्हणून आपण ताबडतोब थोडंसं काही झालं आपण एका सेकंदामध्ये आवरून तरी घेतो, कंट्रोल तरी करतो. पण दुनियावाले बिलकुल हैरान, परेशान आणि एखादी गोष्ट झाली त्याच चक्करमध्ये राहतात. इसलिए बाबा को रहम आता है उन पर. तो बाप दादा को विश्व की आत्माओं के ऊपर रहम आता है. तो जितना तीव्र गति से दुख की लहर बढ़ रही है उतना ही आप सुखदाता के बच्चे अपने मनसा शक्ति से, मनसा सेवा व सकाश की सेवा से, वृत्ति से चारों ओर सुख की अंचली का अनुभव कराओ. इकडे दुःख वाढत चाललेले, दुःखाची लहर वाढत चाललेली आहे. तुम्ही कोण आहे? सुखदाताचे बच्चे. तुम्हाला तर काही चुकीचे व्हायब्रेशन पसरवून पाप नहीं करायचंय. अब हमें पुण्य जमा करना है और पुण्य जमा करने के लिए सुखदाता का बच्चा बनकर रहना है और सुख ही देना है सबको. किसी को भी किसी भी कारण से दुख नहीं देना है. मेरे कारण से कोई दुखी न हो जाए. खूप लक्ष ठेवायचं, खूप अटेन्शन ठेवायचंय. आणि हे कशासाठी? आपल्या सोबत पुण्य घेऊन जाण्यासाठी आणि आपलं आजचं जीवन सुखकर करण्यासाठी. कारण कोणाला दुःख देतोय तर तिकडून आपल्याला पुन्हा त्याचे कितीतरी पटीने दुःख रिटर्न मध्ये येणार आहे. आपल्याला जर इथं सुखी राहायचं असेल, पुढचं तर आहेच, इथं सुखी राहायचं असेल तर इथून दुःखाचे व्हायब्रेशन आपण पाठवायचे नाहीये बिलकुल. किंवा कोणाविषयी काही वाईट भावनेचे व्हायब्रेशन नहीं पाठवायचे. क्योंकि अगर वो आत्मा सामने नहीं भी है हमारे, लेकिन हम उसके बारे में सोच रहे कुछ, तो वो आत्मा स्वीकारती है अंदर ही अंदर. और उससे फिर उसे पता नहीं है लेकिन हमारे लिए कुछ गलत निकलता है. ते आपल्याला येईल. इसलिए हमें बहुत अटेंशन रखना है. दुनिया में कोई भी हो, मेरा परिवार वाला हो, मेरा रिश्तेदार हो, ज्ञान मार्ग में चलने वाला कोई भाई बहन हो या और दूसरा कोई भी हो, दुनिया के कोने में कोई भी हो, किसी के भी बारे में मुझे कुछ भी गलत नहीं सोचना है. मेरी वजह से किसी को भी दुख न मिले और हर एक को सुख कैसे मिले यही मुझे अब देखना है. काही मला कोणाचं काही देणं असेल ते देऊन टाकायचंय, कोणाच्या हक्काचं काही आपल्याकडे असेल ते देऊन टाकायचंय त्याला. नहीं तो ये दुख, परेशानियां, चिंता, टेंशन सब बढ़ता जाएगा. क्योंकि उधर से वाइब्रेशन आते रहते हैं. आत्मा स्वीकारते आतल्यात. आत्मा ही खूप खूप पॉवरफुल मशीन आहे आपली आणि ते ऑटोमेटिक आपण पण स्वीकारतो, दूसरी आत्मा पण स्वीकारते. इसलिए हमें ये अटेंशन रखना है कि हम सुखदाता के बच्चे हैं. हमें सबको सुख ही देना है. किंचित सुद्धा दुःख कोणाला माझ्यामुळे नाही झालं पाहिजे.
म्हणजे आपली भावना जर चांगली असेल, चुकीची असेल, तर त्याला दुःख होणार, शब्दामध्ये जरी नाही आलं तरी. म्हणून भावना खूप चांगली ठेवायची, विचार खूप चांगले ठेवायचे सगळ्यांविषयी. आणि काही आपलं काही देणं असेल कोणाचं, ते देऊन मोकळं व्हायचंय. त्याच्या हक्काचं काही आपल्याकडे असेल त्याला देऊन टाकायचंय. तो हर एक चीज, हर एक बात के बारे में सोचना है, मेरे वजह से किस कारण से किसी को दुख होता है, ते कारणच समाप्त करून टाकायचंय. कारण थोडे दिवस राहिले, आता घरी परत जायचंय. तो इसलिए हमें, अगर ये हमारी ये स्थिति होगी तो हमारे द्वारा सकाश सेवा होगी, दुनिया के कोने कोने तक सकाश पहुंचा सकेंगे हम. लेकिन हम ही किसी को दुख दे रहे तो किसी को सुख देने का, हमारे द्वारा सुख प्राप्त होने का सवाल ही नहीं है. बाप को तो पुकारते ही है, लेकिन आप पूज्य देव आत्माओं को भी किसी न किसी रूप से पुकारते रहते हैं. आपण पूज्य देव आत्माएं आणि आपल्याला ते पुकारतात, इष्टदेव म्हणून पुकारतात, कुलदेवी कुलदेवता म्हणून पुकारतात, कोणत्या तरी रूपाने पुकारतात. भगवान को तो बुलाते, ऊपर वाला आएगा, लेकिन देवी देवताओं को भी बुलाते हैं. शिव बाबा को पुकारते और उनके बच्चों को भी पुकारते हैं. तर बाबा म्हणतात तुम्हाला पुकारताय ते, आणि त्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे, कारण तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या मागच्या संगमयुगामध्ये, त्याच्या मागच्या संगमयुगामध्ये. आता पुन्हा रिपीट करायचा तो पार्ट. तो हे देव आत्माएं, पूज्य आत्माएं, अपने भक्त आत्माओं को सकाश दो. भगवान कह रहा है कि अपने भक्त आत्माओं को सकाश दो. म्हणजे भक्ती वाईट बिल्कुल नहीं है. बाबा म्हणतात ते तुमचीच भक्ती करताय, लेकिन पुकार है. भक्ति क्यों कर रहे हैं? अंदर की भावना क्या थी भक्ति में कि ये है इष्टदेव और मेरा कल्याण हो जाएगा, मेरा दुख दूर हो जाएगा, मेरी तकलीफ दूर हो जाएगी. तो बाबा म्हणते अभी उनको सकाश दो, अपने भक्तों को सकाश दो. तो हमें अंदर 7 गुण वही जागृत रखने हैं, तो उनको ऑटोमेटिक सकाश मिलती रहेगी हमारे द्वारा. साइंस वाले भी सोचते हैं ऐसे इन्वेंशन निकाले जो दुख समाप्त हो जाए. साधन सुख के साथ दुख भी देता है, लेकिन दुख न हो, सिर्फ सुख की प्राप्ति हो, उसका सोचते जरूर है. लेकिन स्वयं की आत्मा में अविनाशी सुख का अनुभव नहीं है, तो दूसरों को कैसे दे सकते हैं? वैज्ञानिक बाबा म्हणताय वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करतात, वेगवेगळ्या प्रकारचे साधनं काढतात. कशासाठी? त्यांची भावना ही असते की सगळ्यांना सुखाचा अनुभव व्हावा, पण स्वतः सुखामध्ये नाही येतं, दुसऱ्यांना सुख कसं देतील? बाबा म्हणताय विज्ञानाचे प्रयोग करून वेगवेगळे साधनं तयार करतात. त्यांच्यामध्ये जर सुख असतं, कंप्लीट सुख असतं, तर त्या साधनांनी सुखच दिलं असतं. कोणताही नवीन काही साधन निघालं, काही त्यांनी आविष्कार केला, काही शोध लावला, तर त्याचे दोन्ही उपयोग होतात, चांगलं पण आणि वाईट पण. तो वो सुख का निमित्त भी बनता है, दुःख का निमित्त भी बनता है. विमानाचा शोध लावला, खूप सोय झाली, त्याच्यामुळे खूप सुविधा झाल्या, आपण खूप लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. पण विमानाचं जर ऍक्सिडेंट झाला तर कंप्लीट कोळसा होऊन जातो लगेच. तर बनवलं तर सुखासाठी त्यांनी, पण ते दुःखाचं कारण पण बनतं. कारण बाबा म्हणताय जो बनाते हैं उनके अंदर सुख ही नहीं है पूरी रीति से, तो वो जो बनाएंगे उसमें भी सुख दुख आ जाएगा. लेकिन आप सबके पास सुख का, शांति का, निस्वार्थ सच्चे प्यार का स्टॉक जमा है या जितना इकट्ठा करते हो उतना खर्च हो जाता है. बाबा म्हणते पण तुमच्याकडे तर, त्यांच्याकडे तर नाहीये, पण तुम्हाला तर सोर्स मिळालेला आहे. तुम्ही तर जो त्याचा उगमस्थान आहे सुख शांतीचा, त्याचे तुम्ही झालेले, त्याच्याशी तुमचं कनेक्शन आहे, त्याच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट आहे. तर तुमच्याकडे तर स्टॉक जमा पाहिजे संपूर्ण रीतीने. तर चेक करा की जमा आहे की खर्च होऊन जातो म्हणजे वेस्ट जातो का तो. सुख शांती बाबांकडून घेतोय आणि ते वेस्ट घालवतो का आपण. यह भी चेक करो, जमा तो होता है, लेकिन जमा के साथ साथ खर्च भी तो नहीं हो जाता. जमा तर करतोय आपण, बाबांशी योग लावतो, बाबांची आठवण करतो, बाबांच्या ज्ञानाचं चिंतन मंथन करतो, तर जमा तो होतो, पण वेस्ट जातोय का तो. ज्ञान के खजाने तो खर्च करने से बढ़ते हैं, कम नहीं होते. अगर बार बार अपने ही स्वभाव संस्कार व माया की तरफ से आई हुई समस्याओं में अपनी शक्तियां यूज करते हो, तो जमा का खाता
कम होता है. जमाचं खातं वेस्ट कसं जातं, कमी कसं होतं, जेव्हा आपल्या स्वभाव संस्कारामुळे, त्या कमजोरीमुळे समस्या येतात बाहेरून आणि त्या समस्याच्या चक्करमध्ये आपण व्यर्थ विचार करून, निगेटिव्ह विचार करून ती शक्ती जी काही जमा केलेली सुख शांती ती खर्च करून टाकतो. तो चेक करो, जमा किया लेकिन खर्च भी किया, बाकी अकाउंट कितना रहा. जमा केलं आणि वेस्ट घालवलं तर मग काय राहील तुमच्या हिशोबामध्ये. कमाया और खाया ऐसा तो नहीं है, म्हणजे ती जी कमाई केली होती, बाबांकडून घेतलं होतं, त्याला तुम्ही वेस्ट घालवलं, तो कमाया और खाया. तो बाबा म्हणतात चेक करो, ऐसा तो नहीं होता है. 2 दिन कमाया और 1 दिन इतना ही गवाया जो जमा किया हुआ भी खर्च करना पड़ा. 2 दिवस खूप चांगली स्थितीमध्ये राहिले आणि 1 दिवस स्थिती आपली गडबड झाली, तर मग ते जे जमा होतं ते खर्च होऊन जातं. म्हणून विचार करायचा आहे आपण, व्यर्थ, नकारात्मक, दुःख, हे वादविवाद या सगळ्या गोष्टींपासून दूर राहायचंय, नाही तर मग ते खर्च होऊन जाईल. जे जमा करतोय आपण बाबांकडून त्याचा चांगला वापर करायचा है, वेस्ट नहीं घालवायचं. तो ऐसे ही कमाया और खाया व अपने प्रति ही लगाकर खत्म किया, तो 21 जन्म के लिए जमा क्या किया. कमवलं, बाबांकडून घेतलं आणि वेस्ट घालवलं, तर मग 21 जन्मासाठी जमा काय केलं, सोबत तर घेऊन जायचंय. इथंच कमवलं आणि इथंच वेस्ट केलं त्याला, तर सोबत काय येईल. तो जमा की तो खुशी होती है, लेकिन खर्च का हिसाब नहीं निकाला तो समय पर धोखा मिल जाएगा. जमाची तो खुशी होती कि शांति मिल रही है, सुख मिल रहा है, आनंद आ रहा है, लेकिन बाबा म्हणता है कि अगर उसका खर्च का हिसाब नहीं निकाला तो समय पर धोका मिल जाएगा. म्हणजे कमवतो तर आहे पण वेस्ट पण घालवतोय, तर वेळेवर कामातच येणार नाही ते काही. जमा का खाता भी देखो लेकिन साथ साथ अपने प्रति खर्च कितना किया. जमाचं तर बघा किती जमा करतोय, पण अपने प्रति खर्च म्हणजे वेस्ट किती घालवलं. स्वतःवर परिस्थिती आल्यावर तुम्ही त्याला वेस्ट घालवलं सुख शांतीला. दूसरे को कोई गुण दिया, शक्ती दी, ज्ञान का खजाना दिया, वह खर्च नहीं है. दुसऱ्यांना दिलं गुण, शक्ती, शांती, प्रेम, आनंद, तर बाबा म्हणताय माझ्याकडून घेतलं, त्यांना दिलं, तो खर्च नाहीये, वेस्ट नाही घालवलं, त्याचा तुम्ही सदुपयोग केला. पण तुम्ही व्यर्थ चिंतनामध्ये गेले तर तुम्ही वेस्ट घालवलं ते सुख शांती. तो दूसरों को देना है ये वाइब्रेशन, अपने लिए भी वो ये वाइब्रेशन यूज करने हैं. सुख काही झालं, काही प्रॉब्लेम आला, समस्या आली, ते सुख शांतीच्या वाइब्रेशन मध्ये राहायचंय, दुःख, अशांती किंवा टेन्शन मध्ये नाही राहायचंय, तो वो हो जाएगा वेस्ट. तर बाबा हे खूप सुंदर मानसशास्त्र आपल्याला शिकवत असतो की कशी मध्ये प्रक्रिया चालते आणि त्याचा परिणाम काय होतो. तो दूसरों को देंगे तो ये जमा का खाता बढ़ता जाएगा. बाबांकडून येत राहील ती सुख शांती, जास्त आपण तयार करतोय दुसऱ्यांना देण्यासाठी, आपल्याकडे ती जमाच राहील चांगल्या प्रकारे, आणि बाबांना पकडलेलं आहे आपण, तर बाबांकडून येत राहील. पण आपण जर व्यर्थ मध्ये घालवली तर वेस्ट गेली ती. तो वह जमा के खाते में जमा होता है, लेकिन अपने प्रति समय खर्च किया तो खाता खाली हो जाता है. इसलिए अच्छे विशाल बुद्धी से चेकिंग करो. मोठं मन ठेवून चांगली मोठी बुद्धी बाबा आपल्याला देतोय, त्या आधाराने चेक करायचंय आपण काय, कोणत्या स्थितीमध्ये इथं राहतोय ज्ञानामध्ये. बाबांचे बनलोय त्याचा संपूर्ण फायदा उचलायचा आहे, की आपण बाबांचे बनून फायदा तर झाला पाहिजे. 21 जन्म ती कमाई तर सोबत आली पाहिजे. नुसतं बाबांचं बनून काय फायदा आहे, नुसतं बनून राहणं त्याला काय फायदा आहे. ती रेकॉर्डिंग, ती जमा, ते सगळं घेऊन जायचंय आपल्याला सोबत. तो बाबा म्हणताय विशाल बुद्धि से चेक करो, बहुत अच्छी स्थिर होकर शांत स्थिति में बहुत खुशी से अपनी चेकिंग करनी है कि मैं बाबा का बन गया, इससे बड़ी खुशी की बात कोई नहीं, लेकिन अभी मुझे अपना भाग्य जमा करना है. और बहुत खुशी में रहेंगे, आनंद के साथ चेकिंग करेंगे, बहुत फ्रेश होकर चेक करेंगे अपने आप को, तो बहुत स्थिति हमारी अच्छी रहेगी. नहीं तर त्याचंही लोड येऊन जाईल चेक करण्याचं. तर म्हणून बाबा म्हणताय विशाल बुद्धि से चेकिंग करो. जमा का खाता बहुत लंबा चौड़ा चाहिए, खूप मोठं खातं पाहिजे आता जमाचं. है सहज, अगर हर कदम में पदम जमा करते जाओ तो जमा का अकाउंट बहुत बड़ा हो जाएगा. किती सहज रस्ता बाबांनी दिलेला आहे, किती सहज गोष्टी सांगितलेल्या आहे. अगर हम अच्छा सोचते, अच्छा बोलते, अच्छी भावना रखते हैं, बाबा से कांटेक्ट है, बाबा से कनेक्शन में निरंतर योग चल रहा है, बाबा की बातें बुद्धि में है,
तो कदम में पदम आहे हमारे. आणि ती पदम म्हणजे बाबांनी त्याचा अर्थ सांगितला आपल्याला काल. किती मोठी कमाई आहे ती. तो चेक करो कि हर कर्म व कदम ब्रह्मा बाप समान रहा. हा सगळ्यात मोठा आरसा आहे आपल्या समोर. मुरली तर आहेच, पण ती मुरली बाबांनी प्रत्यक्ष जीवनामध्ये उतरवलेली होती ब्रह्मा बाबांनी. म्हणून कोणताही कदम म्हणजे इतकासा विचार करतोय, थोडीशी भावना मनामध्ये आलेली आहे, थोडंसं काही बोललो आपण, चेकिंग करायची आहे. स्वतःला त्या ब्रह्मा बाबांच्या आरशासमोर उभं करायचंय. माझ्या जागी ब्रह्मा बाबा असते, ही परिस्थिती, हा प्रॉब्लेम त्यांच्या समोर आला असता तर ते काय बोलले असते, त्यांनी काय केलं असतं, आपल्याला माहिती आहे त्यांनी काय केलं असतं, सगळं माहिती आहे आपल्याला. वेळेवर सगळी गडबड होऊन जाते. तो लेकिन बाबा कह रहे हैं कि चेक करो और आप चेंज हो जाओगे, आप भी ब्रह्मा बाबा जैसे बन जाओगे. अनुभवी हो. जब कोई अच्छा कर्म करते हो तो कर्म का फल उसी समय प्रत्यक्ष रूप में खुशी, शक्ति और सफलता के कारण डबल लाइट रहते हो, क्योंकि याद रहता है बाप के साथ से कर्म किया. और अगर अभी कोई विकर्म होता है तो उसका पश्चाताप बहुत लंबा है. बाबा म्हणतात तुम्हाला अनुभव आहे. ज्या वेळेला तुम्ही काही चांगलं केलेलं आहे, चांगलं कर्म केलेलं आहे, चांगले बोललेले आहे, तर त्यावेळेला खुशी, शक्ती मिळते, दुआ मिळतात सगळ्यांच्या, आणि त्यामुळे तुम्ही हलके राहू शकता आणि बिलकुल क्लिअर असतं. आपण जेव्हा चांगलं कर्म करतो आपल्याला बिलकुल बाबा सोबत असतो आपल्याला, आणि आपल्याला असं वाटतं, क्लिअर वाटतं की बाबा के साथ से मैंने ये कर्म किया, तो हम हलके रहते, बहुत खुशी में रहते. आणि ज्या वेळेला विकर्म होतात, ज्या वेळेला काही चुकीचं बोलतो, चुकीचं वागतो आपण, चुकीचं करतो, तर बाबा म्हणतात उसका पश्चाताप बहुत लंबा आहे. मनामध्ये येत राहतं ते तेच झालेलं एकदा असतं, 1000 वेळा मनामध्ये येतं. वैसे अभी विकर्म तो कोई होना नहीं चाहिए, वह तो टाइम अभी बीत गया. तर बाबा म्हणतात आता कोणतंच विकर्म नाही व्हायला पाहिजे, आता ती वेळ गेली, आता तुम्ही मोठे झालेले आहे. अभी कोई विकर्म नहीं होना चाहिए, लेकिन अभी कोई व्यर्थ संकल्प व व्यर्थ कर्म, व्यर्थ बोल, व्यर्थ संबंध संपर्क भी न हो, क्योंकि व्यर्थ संबंध संपर्क भी बहुत धोका देता है. तर विकर्माचा तर विषयच नाहीये. बाबा म्हणताय चुकीची भावना, चुकीचं बोलणं हा तर विषयच नाहीये. पण व्यर्थ, जे मला काही कामाचं नाही, जे देवता बनण्यासाठी काही कामाचं नाही, किंवा माझ्याकडून त्याच्यामध्ये काही सेवा होत नाहीये, मी व्हायब्रेशन देत नाही, कोणासोबत बसलेलोय, बोललेलोय, तर बाबा के साथ में हूं, बाबा की बातें कुछ हो रही है, कुछ उनको नहीं बातें हो रही है, दुनिया की बातें हो रही है, लेकिन मैं उसको सकाश दे रहा हूं, उसको आत्मा समझ के बीच बीच में, एक सेकंड में, तो मैं व्यर्थ नहीं है. तो बाबा म्हणता है कि अभी ये व्यर्थ का खाता बंद करो. विकर्म तो होना ही नहीं चाहिए. मोठे झाले, आता तो प्रश्न संपला. आता बाबा म्हणताय व्यर्थ का खाता समाप्त कर दो, क्योंकि ये बहुत धोका देता है. कारण ते एनर्जी खलास करून टाकतो आतली, मनाची, बुद्धीची पण, शरीराची पण. जैसा संग वैसा रंग लग जाता है, जैसा संग वैसा रंग लग जाता है. जर व्यर्थ काही कोणाच्या चुकीच्या संगतीमध्ये आपण, तर मग त्याचे संस्कार आपले होऊन जातील. इसलिए संग बहुत सोच समझ कर करना है. कोई भी संग कौन सा है अभी, जिनके हम संबंध संपर्क में आते हैं, जिनसे हम फोन पर बात करते हैं, जिनसे हम व्यवहार में आते हैं, जो हम मोबाइल में सुनते हैं, जो हम टीवी में सुनते हैं, वो भी संगति ही है. तो संगति का ध्यान रखना, हम किसके साथ में हैं. तो संग का रंग लग जाता है. अभी हमें बाबा के साथ में रहना है. जो कुछ भी करना है, सब कुछ करना है. सगळे आपलं जीवन पूर्ण बदलून टाकायची गरज नाही. जे करतोय ते करायचंय, पण बाबांना सोबत ठेवायचं. बाबा के संग के रंग में रंग जाना है. अब बाकी कोई रंग नहीं होना चाहिए हमारे जीवन में. और उन्हीं रंगों में, बाबा के रंगों में सब कुछ समाया हुआ है. हमारा जीवन इतना सुंदर हो जाएगा, हम स्वप्न में भी नहीं सोच सकते. यहाँ का ही, पुढचं तर वेगळीच गोष्ट आहे, पण संगम युगातलं जे जीवन आहे खूप सुंदर होऊन जाईल. पण जे बाबा सांगतो ते करावं लागेल आपल्याला. तो कहते हैं कई बच्चे बड़े चतुर है, कहते हैं हम तो संग नहीं करते, लेकिन वह मेरे को नहीं छोड़ते, मैं नहीं करती वह नहीं छोड़ते. तो बाबा म्हणता है की काही बच्चे चतुर आहे, की मी तर नाहीये संगतीमध्ये, पण तेच सोडत नाही मला. माया के संग में नहीं रहना है, मायावी लोगों के संग में नहीं रहना है, कलयुगी सोच वाले के संग में नहीं रहना है. वैसे अगर हम सेवा नहीं कर रहे तो
हमें कुछ ना कुछ उसमें अच्छा सुनाना है, उनको किसी के भी साथ में है अच्छी बातें सुनानी है, तो वो संग हम पर प्रभाव नहीं डालेगा, हमारा प्रभाव उस पर रहेगा. तो हा प्रश्नच नाही. बाबा म्हणते ही चतुराई, ही लबाडी नहीं करायची की मैं तो नहीं रहना चाहता लेकिन वो नहीं छोड़ते मुझे, वो नहीं छोड़ती है. अगर कोई बुरी चीज दे तो आप लेते हो क्या? लेने वाला नहीं लेगा तो देने वाला क्या करेगा? इसलिए व्यर्थ संबंध और संपर्क भी अकाउंट खाली कर देता है और उसी समय अंदर दिल में आता भी है, दिल खाता है यह करना नहीं चाहिए, करना नहीं चाहिए, फिर भी कर लेते हैं. सुनना नहीं चाहिए लेकिन सुना दिया तो क्या करूं? तो खूप या ज्या कलियुगी संगतीपासून आपल्याला खूप सावधान राहायचंय, सांभाळून राहायचंय. लेकिन अगर पुरुषार्थी हो तो व्यर्थ कर्म भी न हो. बाबा म्हणताय पुरुषार्थी जर तुम्ही आहे, जर तुम्हाला सतयुगासाठी पुरुषार्थ करायचा आहे, सतयुगामध्ये लक्ष्मीनारायण सारखं बनायचंय, तर व्यर्थ कर्म नसले पाहिजे. मग आता स्ट्रिक्ट बोलतोय बाबा. अलबेले हो तो बात ही छोड़ो, फिर तो आराम से सो जाओ, त्रेता में आ जाना. त्रेता में आ जाना. फिर जसं एखाद्या मुलाला सांगते आई अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर, ऐकत नाही तो मग शेवटी चिडून काय म्हणते, जाऊ दे तू नापासच होऊन जाशील, आता तू नापासच हो. आता तो ऐसे बाबा भी कह रहा है पुरुषार्थी है तो व्यर्थ को कट कर दो, व्यर्थ को समाप्त कर दो, लेकिन अगर अलबेले हो गए हैं छोड़ो, फिर मग आरामात राहा, त्रेतामध्ये यावं. मग तो मतलब बाबा कह रहा है फेल हो जाओगे. त्रेतामध्ये येणं म्हणजे फेल होना है. हमें पास होना है, सिर्फ पास नहीं होना है, फुल पास होना है. लेकिन अगर पुरुषार्थ है तो उसी समय दिल में आता है, दिल खाता है कि यह नहीं करना चाहिए, फिर भी करते हैं. मग पुरुषार्थ तर चाललेला आहे, बनायचं तर आहे सतयुगामध्ये लक्ष्मीनारायण सारखं, पण मग गडबड होऊन जाते, चुकीचं होऊन जाते, मग मनात खातात स्वतःला. तो बाबा ने कहा जो हुआ उसको फुल स्टॉप कर दो, आगे के लिए सावधान हो जाओ, अब नहीं करना, आगे से ऐसा नहीं सोचना, ऐसा नहीं बोलना. लेकिन अंदर ही अंदर खाते रहते, माझ्याकडून हे होऊनच जातं, माझा स्वभावच असा है. ये जो बाबा कह रहा है कि दिल खान अंदर ही अंदर परेशान नहीं हो जाना, और उसके लिए आगे से ये नहीं होना, गडबड हो गई ठीक है, पण आता पुढे असं काबर झालं, माझ्याकडून होतच राहतं तर अजून संस्कार घट्ट होऊन जाईल, तो मग होईलच पुन्हा. हुआ अब नहीं होगा, दृढ़ संकल्प करायचा है. तो बाबा म्हणता है दिल खाता है यह नहीं करना चाहिए, फिर भी करते हैं, तो बाप दादा तो कहेंगे कि ऐसे बच्चों की भी कमाल है. बाबा म्हणते करना नहीं चाहते, पक्का कर लेते, दिल खाता है, करना नहीं चाहते, असं नहीं बोलणार मी, आता असं नहीं करणार, मनामध्ये पक्का, फिर भी करते रहते, कमाल है बाबा म्हणते बच्चों की. तो न चाहते भी करते रहते, दिल खाता रहता है, और सुनते भी रहते, करते भी रहते हैं, और सुनते भी रहते और करते भी रहते, तेच चाललेलं आहे. तो बहुत पॉवरफुल आत्मा आहे. बाबांचा हा गोड टोमना आहे. बाबा म्हणते किती शक्ती है, सुनते रहते, करते रहते, दिल अंदर खाते रहते, ऐसा नहीं करना चाहिए, ऐसा नहीं बोलना चाहिए, फिर भी करते रहते. किती शक्ती, म्हणजे मायेची किती शक्ती आलेली. इसलिए व्यर्थ के ऊपर भी चेकिंग अटेंशन से करो. अच्छा, ओम शांति.